पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मराठवाड्यात पावसाचा कहर। धाराशिव, बीड, जालन्यासह बहुतांश भागात पूरस्थिती। गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू तर 72 जनावरं दगावली। बचाव कार्यासाठी लष्कराची मदत। धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय तर मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा हाहाकार। 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा। बीडमध्ये सिंदफणा नदीला पूर आल्यानं नांदूर हवेली गावातील 36 लोक पाण्यात अडकले होते। एनडीआरएफच्या पथकाकडून 18 लोकांचा रेस्क्यू। दरम्यान पुराच्या पाण्यात आणखी वाढ। बीडच्या माजलगावमध्ये पुरात अडकलेल्या गर्भवतीला सुखरूप बाहेर काढलं। गोदावरी, सिंदफणा आणि मांजरा नदींना पूर। बीडच्या पळई तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी। पोहनेर पाथरी मार्ग बंद। जायकवाडी धरणाचे 9 दरवाजे उघडल्यानं नदीपात्रातील पाणी प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याची माहिती। परभणीच्या सेलूमध्ये मुसळधार पाऊस। नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जालन्यातील परतूर तालुक्यातील गोळेगाव गावात गोदावरी नदीचं पाणी शिरलं। काही काळ जनावरं देखील विस्कळीत तर जनजीवन देखील विस्कळीत। गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं नागरिकांना आवाहन। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरगावमध्ये घराघरात पाणी शिरलं। अन्नधान्य देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना। विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचं नुकसान तर नागरिकांना विविध अडचणींचा सामना। धाराशिवच्या भूम-परंडा तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच। भूम-परंडा तालुक्यातील ग्रामीण भागात नदीला नाल्यांना पूर। भूम-परंडा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत। भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून 56,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। हतनूर धरणातील पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। सोलापूरच्या करमाळ्यातील जेऊर ते लव्हे पूल पाण्याखाली गेला। लव्हे, निंभोरे, घोटी, मलवडी, पाथर्डी गावांचा संपर्क तुटला। पूल ओलांडू नका, नागरिकांना प्रशासनाच्या सूचना। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। हादगाव, बोधेगाव, मुंगीसह जवळपास 20हून अधिक गावांचा संपर्क तुटला। डोईफोडे वस्तीसह नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना पुराच्या पाण्याचा वेढा। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कोळे गावात पाणी शिरलं। सीना नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये पाणीच पाणी। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना नदीला मोठा पूर। लासूर स्टेशन आणि लासूर गावाचा संपर्क तुटला। पुलावरून पाणी वाहत असल्यानं दोन्ही गावांचा संपर्क तुटला। जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस। सुखना नदी दुथडी भरून वाहू लागली। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावाला पुराचा वेढा। वाकाव गावातील कोकाटे वस्तीत 40 जण एका घरावर अडकलेल्या नागरिकांकडून प्रशासनाकडे मदतीची याचना। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर। सतत पडणाऱ्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर। नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन। धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस। पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी। पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेती पिकांची गिरीश महाजन पाहणी करणार। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेळगावमध्ये मुसळधार पाऊस। गावातील लोक पहाटेच बाहेर पडले। संपूर्ण गाव आणि परिसर पाण्याखाली गेल्याची ग्रामस्थांची माहिती। बीडमधील बिंदुसर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। नद्यांना पूर आल्यानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या करमाळ्यातील संगोबामध्ये आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पाण्याचा विळखा तर संगोबा मंदिरात 70 ते 80 नागरिकही अडकले। धुळे शहरामध्ये मुसळधार पाऊस। शाळेला सुट्टी जाहीर। मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात मुसळधार पाऊस। ओढ्यावरील पूल पूर्णतः तुटल्यानं चोंडी गावाचा शहराशी संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाचा तडाखा।
तर गराडा तांडा या ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे ब्राह्मणी नदीला पुरामुळे कन्नड तालुक्याशी संपर्क तुटला। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पूरस्थितीचा फटका। 20 ग्रामीण रस्ते पाण्याखाली आल्याने वाहतूक ठप्प। मांजरा, तावरजा, तेरणा या नद्यांना पुराची स्थिती, तर अनेक भागातील नागरिकांच्या घरात वस्तीत पाणी घुसलं। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केममधील रेल्वे बोगद्यात पावसाचं पाणी साठलं, तर अनेक रस्ते पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद। प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर। सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ। सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पाण्याच्या पातळीतही वाढ। जालन्याच्या अंबड तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। गल्हाटी नदीला पूर आल्यानं गावात पाणी शिरलं। पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोलापुरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू। मोहोळ तालुक्यातील लांबोटी भागातील शेती पिकांचं मोठं नुकसान। शेताला तळ्याचं स्वरूप। जालन्याच्या अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस। चिकन गावातील शाळेच्या प्रांगणाला तळ्याचं स्वरूप। सुखना नदीला पूर आला। लातूरमध्ये मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांची पीक वाहून गेल्याची घटना। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पाथर्डीमधील मका पीक पाण्याखाली। बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या, अन्यथा नियोजन समितीची बैठक होऊ देणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जलप्रमुख जालिंदर बुधवत यांचा पालकमंत्र्यांना इशारा। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्ता खचला। सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्ता खचल्याची माहिती। रस्ता खचल्यामुळे अपघाताची शक्यता। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून सीना नदी काठच्या परिस्थितीची पाहणी। पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। मंत्रिमंडळासमोर मांडणार गोरेंची माहिती। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी। कोळेवाडी गावात पूरस्थिती। पुरात अडकलेल्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर। 34 ते 36 लाख हेक्टर शेतीचं नुकसान। तातडीनं हेक्टरी मदत देण्याचं आश्वासन देण्याची मागणी। विजय वडेट्टीवार यांची मागणी। पंकजा मुंडे बीडमध्ये जाऊन गावोगावी आढावा घेणार। घाबरून जाऊ नका, मनोबल हरू नका। पंकजा मुंडेंकडून काळजी घेण्याचं आवाहन। वैभव खेडेकरांसह रत्नागिरीतील शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा आज भाजपात पक्षप्रवेश। मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर आणि रत्नागिरी शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी हे देखील भाजपात पक्षप्रवेश करणार। वैभव खेडेकर आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। मुंबईच्या भाजप पक्ष कार्यालयात परिसरामध्ये बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन। भाजप आणि वैभव खेडेकरांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। भंडाऱ्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न। पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणाला नवं समीकरण प्राप्त होण्याचे संकेत। लालसिंह पुरोहित कांदिवली चारकोप विधानसभेच्या विभाग प्रमुखपदी। शिवसेनेकडून पुरोहित यांची विभाग प्रमुखपदी नियुक्ती। 1 वर्षासाठी लालसिंह पुरोहित यांची विभाग प्रमुखपदी नियुक्ती। बावनकुळेंनी आदिवासींच्या जमिनींना हात लावू नये। बावनकुळेंची भूमिका आदिवासी विरोधी। पद्माकर वळवी यांचा बावनकुळेंवर आरोप, तर बावनकुळेंच्या भूमिकेमुळे आदिवासी संपू शकतो, वळवींची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये महिला बाउन्सर्सची गुंडगिरी। 3 ते 4 महिलांकडून एका टेम्पो चालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बुलढाण्याच्या पाळामध्ये आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी सत्र न्यायालयानं निकाल दिला। मुख्य आरोपीला 5 वर्षांची शिक्षा। 17 जण निर्दोष। भंडाऱ्यात बसनं ट्रकला धडक दिल्याची घटना। भंडारा साकोली महामार्गावरील घटना। सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही। अपघातात बसचं मोठं नुकसान। नेरूळ उरण लोकलमधील गर्दी कमी होणार। लोकलच्या फेऱ्या 1.5 पटीनं वाढवणार। रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास वेगवान बनणार। विरार ते डहाणू स्थानकांदरम्यान रेल्वेच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू। आतापर्यंत अतिरिक्त मार्गिकांचं 41% काम पूर्ण। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून